नमस्ते जी, मी BT गोरे आणि मित्रांनो, मी इन्व्हाइट करतोय तुम्हाला एका फार्मर मीटिंगसाठी। जेही द्राक्षातील शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांना अन्नद्रव्य व्यवस्थापन हा जो सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे, चांगल्या प्रकारच्या गुणवत्तेचं द्राक्ष हार्वेस्ट करण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती झाडातली वाढवण्यासाठी आणि कमीत कमी खर्चात चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन, ज्याला मी बॅलन्स प्लांट न्यूट्रिशन म्हणतो, हा विषय आज पारगाव फाटा श्रीगोंदा या ठिकाणी हॉटेल तिरंगामध्ये संध्याकाळी 6 वाजता मीटिंग आहे। आजची तारीख आहे 15 ऑक्टोबर 2025। तर माझी सर्वांना विनंती आहे, जे श्रीगोंदा तालुक्यातील, इंदापूर तालुक्यातील, बारामती तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त एकच विषय आहे, तो म्हणजे जमिनीचं आरोग्य आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन। पण फक्त गोण्या टाकणं किंवा खतं सोडणं हे नाही आहे, तर आपण जे काही खतं देतो त्याची यूज इफिशियन्सी वाढली पाहिजे। म्हणजे मी आज जर 05234 2 किलो देतो, ते कमीत कमी माझ्या मातीमध्ये राहिलं पाहिजे, जास्तीत जास्त झाडात गेलं पाहिजे, म्हणजे मला कमी खतं देऊन चांगले रिझल्ट येतील। आणि खतं मातीमध्ये राहिले नाही तर माती खराब होणार नाही आहे। तर हे सगळे विषय या मीटिंगमध्ये मी डिटेलमध्ये घेणार आहे। विनंती आहे, नोटबुक आणि पेन घेऊन या, कारण टेक्निकल सेशन असणार आहे बॅलन्स प्लांट न्यूट्रिशन आणि सॉईल हेल्थ या विषयावरती। मग EC काय आहे, pH काय आहे, ऑर्गॅनिक कार्बन काय आहे, फर्टिगेशन म्हणजे काय, फर्टिगेशनचे टायमिंग म्हणजे काय, आपल्या बागेचे शेड्यूल आपण कसे तयार करायचे, शेड्यूल तयार करताना कोणते खतं कोणात चालतात, कोणते खतं कोणात चालत नाही आहे, कोणत्या खताला उपलब्ध होण्यासाठी कोणता pH पाहिजे असतो, आणि तुमच्या मातीमध्ये जास्त असलेलं एखादं अन्नद्रव्य असेल तर ते अन्नद्रव्य कोणत्या अन्नद्रव्याला दाबतं आहे आणि कोणत्या अन्नद्रव्याला उपलब्ध होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते, हे सगळे विषय मातीच्या बाबतीत आपण बघणार आहोत। आणि फोलियर फीडिंग म्हणजे काय, जसं रूट फीडिंग हा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे जमिनीमधून आपल्याला अन्नद्रव्य द्यायचे मुळाद्वारे, तसंच फोलियर फीडिंग म्हणजे पानाद्वारे आपल्याला अन्नद्रव्य द्यायचे आहेत। ज्यावेळेस आपलं झाड जमिनीतून घेत नाही त्यावेळेस पानाद्वारे द्यायचे। मग पानाद्वारे देताना नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला कसा करायचा आहे, जे नवीन ऑक्साईड बेस जे प्रोडक्ट आहेत त्याचा काय फायदा होतो, चिलेटेड म्हणजे काय, यातले सगळे बारकावे जे आहेत ना, आज या मीटिंगमध्ये मी बोलणार आहे। तर साधारणतः एक 2.5 ते 3 तास सेशन चालणार आहे। सायंकाळची वेळ आहे, तर सायंकाळी तेवढी तुम्हाला विनंती आहे की वेळ काढून यायचं आहे। 6 वाजता हॉटेल तिरंगा, पारगाव फाटा, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। थँक्यू सो मच।